आपण माहिती पोलीस ठाणे या ठिकाणी आलाय, कशाबद्दल आलात काय सांगाल? मुळातच माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे, जो की मी गुन्हाच केला नाही. यांनी माझ्यावरती कलमं लावलेत, अश्लील माहिती पसरवली, मी कोणाची बदनामी केली. मला सांगा, उसाचं बिल मागणं म्हणजे बदनामी आहे का? म्हणजे काही न करता शेतकऱ्यांचे बिलं थकवलेले आहेत, त्याची मागणी केल्यानंतर लगेच आमच्यावरती गुन्हा दाखल होत असेल, आम्हाला इथं यावं लागत असेल. म्हणजे नेते तुपाशी झाले, उद्योजक तुपाशी झाले आणि शेतकरी उपाशी झाला, हीच परिस्थिती आहे. परंतु असं त्यांच्याकडून असं सांगितले येते की जिल्ह्यात सर्वाधिक 3050 रुपये उच्चांकी दर देण्यात आलेला आहे. ते 15 जानेवारीपर्यंत पहिला हप्ता जमा केला आहे 3050ने आणि 15 जानेवारीपासून तीच खोटी माहिती आहे काय? आणि 1800 रुपये माझ्याकडे कागद कुठे आहेत? या ठिकाणी कागद तुम्हाला मी प्रूफ दाखवतो. इथं शेतकरी किती आहेत ज्यांचं ऊस थकलाय बिल? हे सगळे शेतकरी येतात. सगळ्यांचं काय म्हणणं आहे? 1800 रुपयांनी काल हप्ता टाकलाय. कधी? काल. सांगितलं कितीने? 3050ने सगळ्यांचं दिलंय. माझ्याकडे त्याच्या कारखान्याचं लेटर आहे काय की 25 तारखेपर्यंत आम्ही तुमचे पैसे देऊ, तोपर्यंत थोडंसं आम्हाला सहकार्य करा. नमस्कार. म्हणजे हा विषय आहे की यांनी काहीही केलेलं चालतं, खोटं केलेलं चालतं. यांनी सगळीकडे पेपर आउट केले की 3050ने पैसे दिले, पण कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत. 3050ने 1800 रुपयाने हप्ता जमा झाला आहे, तो बी बहुतांश कारखान्यांचा जमा झाला नाही. याच्याकडे 17 युनिट आहेत. किती? 17 युनिट आहेत. त्यातल्या ठराविक कारखान्यांचा झाला आहे, कुठल्या कारखान्यांचा झाला नाही. बरं, कारखान्याचं ऊस बिल बी असू द्या, त्यानंतर कामगारांचे पैसे थकलेत आहेत, त्यानंतर साखर व्यापारी जे आहेत त्यांचे पैसे दिलेले नाहीत किंवा त्यांना साखर दिलेलं नाही. त्याचसोबत ऊस वाहतूकदार जे आहेत त्यांचे पैसे थकलेत, मुकादम आहेत त्यांचे पैसे थकलेत. मग हा फक्त पेपरमध्येच देण्यासाठी का चमकोगिरी? दुसरा एक आरोप केला जातो की आपल्यावरती की एकाच एकाच कारखान्याच्या सगळ्या कारखान्यांना मी इशारा दिलेला आहे ना, आज बी इशारा देतो. त्या प्रत्येक कारखान्याने पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्याचं ऊसाचं बिल द्यावं, नाही तर प्रत्येक कारखान्याच्या गेटवरती मी पोहोचणार. एकाचा काय संबंध आहे? याच्याकडे 17 युनिट आहेत, 17 कारखाने आहेत. मालक एक असला मला त्याच्याशी काय घेणं नाही. 17 कारखाने म्हणजे एका तालुक्यामध्ये, एका विभागामध्ये एक कारखाना आहे. तिथं शेतकरी किती असतात? 4-4 लाख टन गाळप करतोय हो ऊसाचं. किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? सगळ्या प्रत्येक कारखान्याला, ज्यामध्ये जेवढे साखर कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करतायत, शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम करतायत, त्या प्रत्येकाला आम्ही आज पण सांगतोय, शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवले असतील तर लवकर द्या. केंद्राचा आदेश आहे, 14 दिवसाच्या आत FRP जमा करावी लागते. तुम्ही भांडगुळासारखं पैसे दाबून बसता आणि शेतकरी इथं मरायची वेळ आली. जिल्ह्यातल्या किती कारखान्यावर तुमचं आंदोलन झालं? मी सगळ्यात पहिलं आंदोलन केलं होतं याला श्रीरामपूरला, त्यानंतर परळीला आंदोलन केलं. प्रत्येक वेळेस व्हिडिओमधून सांगण्यात आलं की बाबा तू ऊसाचे पैसे देऊन टाक. आजपर्यंत पैसेच देण्याचं काम केलं नाही. 1800 रुपयाने हप्ता काढणं म्हणजे थट्टा करणं आहे. एक मिनिट, मी तुम्हाला कागद दाखवतो. एकरी ऊसाचा खर्च किती आहे माहिती आहे का? एकच तेच दाखवतो. खताची गोणी 2200 रुपये झाली ना. 1800 एकरी 2000 रुपये खर्च आहे आणि तिला 1800 ने बिल एकरी टनी खर्च सुद्धा दिला नाही त्यांना. अजून खर्च अर्धवट आहे, प्रॉफिट तर लावलं राहिली गोष्ट. म्हणजे आम्ही बोलणारी माणसं जी आहेत का, आम्ही फक्त चोर झालो तर. आता तुम्ही पोलिसांची भाषा बघितली ना, कशाला आला, काय केलं? ही भाषा अशी असती का? 1700 कारखाने होऊ आपण आमच्या टाइमवर पैसे दे ना. आणि तुम्ही जे म्हणता एकाला टाकतो का, जहागीरदार आहे का कुठला? शेतकऱ्याच्या घामाचे पैसे बुडवायचा आणि थांबवायचा अधिकार कोणाला? त्याला पण बोलवा ना, त्याने FIR केली म्हणलं इथं. तुम्ही त्याला विचारलं का कधी प्रश्न? कोणत्या पत्रकाराने? हा, हे ओंकार कारखान्याचं लेटर आहे. इथं ऐका, हे जे लेटर आहे हे ओंकार सहकारी नाही, प्रायव्हेट कारखान्याने दिलेलं आहे. याच्यामध्ये तो काय म्हणतोय, गळीत हंगाम 2025-26 करता ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आपले कारखान्याचे दिनांक 21/6/2026 अखेर 3,40,916 मेट्रिक टन ऊस गाळप केलेले आहे. गाळपास आलेल्या ऊसाची जाहीर केलेल्या दराप्रमाणे उर्वरित देय रक्कम 25/5/2026 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच तोडणी वाहतूक ठेकेदारांचे जमा नावे हिशोब करून उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल. आता हा पुरावा मी घेतलाय का कुठं? त्यांनीच दिलाय मला. सही शिक्क्या सहित आहे. हा कारखान्याचा आहे. मग पैसे थकले नाहीत तर हे लेटर कुठून आलं? पैसे थकले नाहीत तर शेतकऱ्यांनी आंदोलन कसं केलं? एक मिनिट. आता हे
शेतकऱ्यांची संघर्ष समिती आहे ऊसाच्या बिलासंदर्भात. त्यांनी हे पहिलं लेटर दिलं. कधीचं हे 5/5/2026. 25 तारखेला मीटिंग झाली होती. 5 दिवसाचा इशारा दिला, पैसे जमा झाले नाहीत. आंदोलन कधी केलं? 8 तारखेला. 8. त्यानंतर हे बघा, त्याच्या कारखान्यावर गेलेलो, दिसतंय? लोक येडे आहेत का? पैसे हे पागल आहेत काही काय लोक. मूर्ख समजायला त्यांनी लोकांना. हे एवढं हे त्याच्या समज कारखान्यातली यावं मीटिंग आहे. ह्याच्या कारखान्यातली मीटिंग आहे ही. 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी करार करून दिलेला खोटा म्हणून माझ्यावर 420 एफआयआर केली. ह्याची पहिल्यापासून ती फितरत आहे. आता आमच्या शेतकरी अजय बुरांडे साहेबांनी हे त्या दिवशी पोस्ट केली. किती तारखेची ही? 25 एप्रिल रोजी सायंकाळी ही झालेली बैठक आहे सगळ्या शेतकऱ्यांची. मी व्हिडिओ कधी टाकलाय? 29 तारखेला. जर पैसेच थकले नव्हते तर मी कशाला व्हिडिओ टाकेल? जर पैसेच थकले नव्हते तर याला मिरची कशी लागेल? सोशल मीडियावरील बदनामीची किती बोलले माझ्यावर आतापर्यंत 250-300 असतील. एकट्या बच्चूकडून 250 केलं ते. सरकारमध्ये जाण्यासाठी. बघा, अशा हजारो गुन्ह्यांना आम्ही बिघडत नाही. ही प्रति-सरकारची भूमी आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद ही प्रति-सरकारची भूमी आहे. मी सातारा भूमीतून, सातारा सांगलीच्या क्रांतीभूमीतून आलेलो आहे. प्रति-सरकारच्या भूमीतून आलेलो आहे. ज्यांनी इंग्रजांच्या पायामध्ये पत्र्या मारल्या. खरं तर देश स्वातंत्र्य करण्यासाठी मुठभर लोक होती. या मुठभर लोकांमधला माझा रविराज आहे. आज असंवेदनशील आहे समाज, पण जिवंत आहे माझा रविराज. अशा भूमिकेतून रविराज दादाला सगळी समर्थन द्यायला ही शेतकऱ्याच्या घरात आलेली पोरं आहेत. त्यामुळं सरकारनं बाणावं यावं. एका बाजूला शक्तीपीठच्या माध्यमातून तुम्ही रक्त पिताय आणि शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय झाडं लावा, आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घामाच्या दामातून ऊस पिकलेला असताना आज या ठिकाणी ऊसाचं बिल 2-2, 3-3 वर्ष येत नाहीत. आमच्या इकडे सुद्धा अशाच अवलाद आहेत. परंतु खरं तर रविराज साहेबांनी जो लढा या ठिकाणी एल्गार पुकारलेला आहे त्याला महाराष्ट्रातला तरुण त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि रविराज दादांच्या केसाला जरी धक्का लागला तर मी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या छावणीतला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, याद राखा, कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्यायला आम्हाला भाग पाडू नका. असे अनेक लाखो रविराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार होतील. ह्याची प्रेरणा फक्त रविराज दादा आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कायद्यामध्ये आम्हाला अडकू नका, कायद्यामध्ये आम्हाला अडकू नका. कायद्याचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे रविराज दादा आहेत. छत्रपती शिवरायांना मानणारे रविराज दादा आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या भूमीतला, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भूमीतला, जेडी बापूंचा, कॅप्टन रामलाड्यांचा नातू म्हणून या ठिकाणी मी वकिली फक्त कोर्टातली करत नाही. खरं तर वकिली काय असते तुम्हाला माहीत आहे, न्यायालय. परंतु चळवळ जगली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. आज या तरुणाच्या जर केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र शासन तर तुमच्या सत्तेच्या मस्तीच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खाली उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं सांगतो तुम्हाला. शेतकरी एकजुटीचा, रविराज दादा तुम आगे बढ़ो, रविराज दादा तुम आगे बढ़ो. एक गोष्ट सांगतो मी, माझा गुन्हा तर काहीच नाहीये. या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं असं सरकार म्हणता येईल, पण लोक काय म्हणतायत? घातपात आहे. निदान साधा त्या विमान कंपनीवरती छोटासा गुन्हा तर दाखल करून दाखवायचं, छोटासा. आम्ही तर अदखलपात्राचे गुन्हे दाखल केले. तुम्ही IT ॲक्टचं 67 कलम लागत नसताना तुम्ही टाकलं का? कारण की तुम्हाला मला इथं पोलीस स्टेशनमध्ये आणायचं होतं. यांना काय करायचं होतं? इथं आणायचं, मी एकटा येईल असं त्यांना वाटलं. मग इथं आल्यानंतर एक तर दम द्यायचा, नाहीतर त्यांच्यामार्फत काहीतरी करायचं. आजपर्यंत थ्रेड कमी नाही आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या कमी नाही आहेत. मी स्वतः वैयक्तिक 300-400 NC दाखल केले असतील, एकाचाही FIR झाला नाही, एकाचीही चौकशी झाली. पाण्याची कमतरता, खताची कमतरता हे विषय न घेता शेतकरी जे नेते आहेत ते फक्त ऊस कारखानदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. दराचा विषय, ऊस हा शेतकऱ्याचा कणा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ऊस पिकवायला काही पैसे कमी लागतात का? ऊस हा शेतकऱ्याचं काय म्हणतात ना, भविष्य आहे. शेतकरी ऊस पिकवतो कशासाठी? स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी. ऊसाचं क्षेत्र किती आहे या महाराष्ट्रामध्ये? ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र किती नंबरला आहे? साखरेचं उत्पादन किती होतं? हे विचार करा ना तुम्ही. शेतकरी सगळा ऊसच पिकवतोय तर मग प्रश्न कोणता येणार? कांद्याचा विषय मी ह्या ऊसाच्या आधी कांद्याचा घेतलेला आहे, त्याच्या आधी बागांचा घेतलेला आहे. बागा तर मी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डेव्हलप करून देतोय. असं नाही आहे एकच टार्गेट कर. आमचा शेतकरी जे पिकवतो त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर काही केलं तर आम्ही त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणार, आम्ही त्याच्यासाठी लढणार. मग ऊस उत्पादक असो, भुसार उत्पादक असो, ज्वारी उत्पादक असो, नाहीतर अजून कोणताही, नाहीतर कांद्याचा असो, कोणताही असो, आम्ही त्या प्रत्येक शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणार म्हणजे राहणार.